कुणाच्या नक्षत्रात हे आपल्याला बघायचं आहे. आपण बघितलं की शुक्र हा बुधाच्या नक्षत्रात आहे. शुक्र हा बुधाच्या नक्षत्रस्वामी बुध, आणि बुध कुठं बसलेला आहे? दशमात बसलेला आहे. म्हणून आपण लिहिलं 10. आणि मिथुन राशी षष्ठ भावारंभे आणि सप्तम भावारंभे, आणि सप्तमात कुठलाच ग्रह नाहीये, त्यामुळे सप्तम स्थान मी पहिल्यांदा लिहीन. ठीक आहे. षष्ठ स्थान दुसऱ्यांदा लिहीन, आणि कन्या राशी नवम स्थानी आहे, नवम भावारंभी म्हणून 9 लिहीन. म्हणजे हे झाले आपले शुक्राचे कार्यश भाव. म्हणजे आपला आता नियम बघा, सप्तमाचा सब 2, 7 किंवा 11 पैकी एकाचा कार्यश पाहिजे. 2, 7, 11. आता यामध्ये बघा 7 आहे, 11 आहे, आणि 5 पण त्याला चांगला भाव आहे. ठीक आहे. येते लक्षात? म्हणजे हा कार्यशभाव तुम्हाला काढता आला, ग्रहाचे कार्यशभाव, तर तुम्ही उत्तर पटकन देऊ शकाल. 2, 7, 11 पैकी 7 आहे मुख्य भाव, 11 भाव आहे, 5 हा पूरक भाव आहे, त्यामुळे विवाह होईल. संपला विषय. आणि शुक्र हा विवाहाचा कारकच आहे, त्यामुळे अजून एक त्यामध्ये भर पडली की बाबा हा ठीक आहे, होईल. अशा पद्धतीनं हे पाहायचं असतं. म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये अशा पद्धतीने पाहतात. म्हणून तुम्हाला ग्रहांचे कार्यचे भाव काढता आले पाहिजेत. इथपर्यंत कळालं? हो सर. ठीक आहे, ओके. आता हे झालं ग्रहांचे कार्याचे भाव, जे आपण मागच्या रविवारी शिकलो. आता आपल्याला काय शिकायचं आहे की रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे काय कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये. आणि मागच्या वेळी सांगितलं होतं की रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे लग्नाचा स्वामी, नक्षत्र स्वामी, तर चंद्राचा नक्षत्र स्वामी, राशी स्वामी आणि वार स्वामी. ठीक आहे, याला आपण रुलिंग प्लॅनेट्स असं म्हणतो. ठीक आहे. तर हे जे रुलिंग प्लॅनेट्स आहे, याची कथा अशी आहे की कृष्णमूर्तींना अमेरिकेहून एक पत्र आलं. तिथले जे ॲस्ट्रॉलॉजर्स असतील वगैरे, त्यांच्याकडनं एक पत्र आलं, एक डिटेल्स आली एका स्त्रीची, आणि त्याविषयी त्यांनी विचारणा केली होती की बाबा याचा फलादेश सांगा. तर कृष्णमूर्ती ज्यावेळी ती पत्रिका बघायला बसत, त्यावेळी काही ना काही अपशकुन होत होते. ठीक आहे. म्हणजे अचानक लाईट जाणे, किंवा कोणीतरी शिंकरणे वगैरे, किंवा जो पेन लिहायला घेतलाय तो लिहिणारच नाही. ठीक आहे. असं 1-2-3 वेळा तसं झालं काहीतरी. मग त्यावेळी त्यांना थोडंसं विचित्र वाटलं की बाबा नेमकी हीच पत्रिका बघताना असं काही ना काही का होतं. ठीक आहे. म्हणजे बघा, कृष्णमूर्ती पद्धत ही नियमावर आधारित आहे वगैरे, सगळं ठीक आहे, पण ज्योतिष बघत असताना तुमची आध्यात्मिक साधना किंवा हे बाकीचे शकून याकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर पहिल्यांदा त्यांनी पत्रिका घेतली असेल बघायला, त्यावेळी समजा लाईट गेली, त्यावेळी सोडून दिला विषय तो. ठीक आहे, बघू म्हणल्यानंतर कधीतरी. दुसऱ्यांदा घेतली त्यावेळी परत अजून काहीतरी झालं, असं असं हे नेमकं 2-3 वेळा घडलं. मग त्यानंतर कृष्णमूर्ती त्यांच्या गुरूंच्या भेटीला गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला, आणि ते परत येत होते. तर परत येत असताना मयुरम जंक्शनमध्ये त्यांची गाडी थोडा वेळ थांबली, ट्रेन. तर त्यावेळी त्यांच्या मनामध्ये विचार आला की एखाद्याविषयी भविष्य सांगण्यासाठी आपण जन्मपत्रिका नसेल तर आपण प्रश्नकुंडली मांडतो. पण प्रश्नकुंडली ही काय असते, ती तात्पुरती त्या प्रश्नापुरतीच असते, बरोबर ना. पण ज्योतिषशास्त्रात असा नियम आहे की जातक हा स्वतःच आपल्या प्रश्नाची उत्तर घेऊन आलेला असतो. त्याचेच कर्म असतात. ज्योतिष काय तो बदलू शकत नाही. जातकानं कधी यावं आपल्याकडं हे नियतीच ठरवत असते. म्हणून जातक येतो कसा, कुठल्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, आल्यावर तो कुठल्या शरीराला स्पर्श करतो, तो बसतो कसा, त्याची दिशा कुठली आहे, यावरनं पण काही अंदाज असतात, किंवा आजूबाजूला काय घटना घडतात. ठीक आहे. म्हणजे समजा
कुणी आजारपणाविषयी प्रश्न विचारला की बाबा अमुक अमुक आजारी आहे, काय होईल, जगेल का वाचेल, आणि त्यावेळी समजा तुमच्या कानावर आलं कोणीतरी, असं शेजारी पाजारी कोणतरी म्हणतंय, आता आपण म्हणतात ना की येतो मी वगैरे, आता घरचे मोठे लोक म्हणतात बघा, येतो म्हणायचं नाही, म्हणजे जातो म्हणायचं नाही, येतो म्हणायचं. तर त्यावेळी कोणी जातो मी वगैरे असं म्हणलं तर ती व्यक्ती हमखास जाणार. म्हणजे प्रश्न आणि हे असे उदाहरणं सापडते. म्हणजे आता हासवे गुरुजींनी पण सांगितलं आहे की विवाहाचा प्रश्न बघत होते आणि पत्रिका अशीच होती की बाबा होईल आणि न होईल, असे दोन्ही भाव दाखवत होते. नेमकं काय करायचं असं ते असं विचारत असताना त्यांच्यासमोर म्हणजे वाळलेली फुलं काढून 2 नवीन फुले ठेवली, जो फुलं आणून ठेवतो वगैरे त्यांनी. तर 2 फुले ठेवली तिथे. त्यांनी लगेच सांगितलं की होईल विवाह. म्हणजे हे शकून असतात. ठीक आहे. आता कृष्णमूर्तींनी सुद्धा म्हणजे संततीबाबत म्हणजे त्यांनी असं म्हणलेलं आहे की पुरुष संतती की स्त्री संतती हे कुणीच ज्योतिषी 100% सांगू शकत नाही. आता याचं कारण पण असं असेल की बाबा आपण बघतो आता स्त्री भ्रूणहत्या होत असते, म्हणून एखादा नियम जरी असेल तरी तो कोणी सांगितलेला नाही आहे, म्हणजे 100% हाच नियम आहे. तर कृष्णमूर्तींनी सांगितले की जेव्हा त्यांना कोणी प्रश्न विचारेल की पुरुष संतती होईल की स्त्री संतती होईल, त्यावेळी ते डोळे मिटून गणपतीचं ध्यान करत आणि डोळे उघडून आजूबाजूला बघत त्यांना जे काही वस्तू दिसेल, म्हणजे समजा एखादी बॅट वगैरे दिसली खेळण्यातली की मुलगा होईल वगैरे, एखादा फ्रॉक दिसला की मुलगी होईल, असं हे शकून. तर म्हणजे जातक जो आहे त्यावेळी होणारे शकून जे असतील किंवा जे काही गोष्टी असतील ते ग्रहमान ज्योतिषाला पण मदत करत असतात आणि ते जातकाच्या पूर्व कर्मानुसारच ते येत असतात. म्हणजे जातक स्वतःच आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेला असतो. तर तिने असं केलं की त्यावेळेचीच त्यांनी प्रश्नकुंडली मांडली आणि ती जन्मकुंडली आहे असं समजून त्यांनी काही फलादेश लिहून पाठवला. त्यानंतर आश्चर्य असं की त्यांचा रिप्लाय आला की त्या स्त्रीची जन्मतारीख आणि ती म्हणजे जन्मवेळ आहे यामध्ये काहीतरी गफलत झाली होती. त्यांनी चुकून त्यांना कृष्णमूर्तीने वेगळं दिलं होतं आणि तरीसुद्धा म्हणजे त्यांच्याकडे जी खरी जन्मवेळ होती त्यातून त्यांनी केलेलं भाकीत आणि कृष्णमूर्तींना त्यांनी चुकून चुकीचं दिलं होती वेळ, तरीसुद्धा कृष्णमूर्तींनी केलेलं भाकीत यामध्ये कृष्णमूर्तींचं भाकीत जास्त अचूक होतं, जास्त मिळतं जुळतं होतं. तर त्यांनी विचारलं की हे तुम्ही कसं काय केलं वगैरे असं त्यांनी कृष्णमूर्तींना विचारलं. तर त्यावेळेपासून कृष्णमूर्तींनी या पद्धतीचा पाठपुरावा केला की असं कसं काय. तेव्हा त्यांना असं कळालं की जातक ज्यावेळी प्रश्न विचारतो ज्या घटनेविषयी, त्यावेळी त्या वेळेवर काही ग्रह हे रूल करत असतात आणि घटना घडताना सुद्धा तेच ग्रह अस्तित्वात असतात किंवा त्या ग्रहांचा संबंध असतो. ते ग्रह कोणते, तर त्यालाच रुलिंग प्लॅनेट असं म्हणतात. तर ते एक तर लग्नस्वामी, नक्षत्रस्वामी, राशीस्वामी आणि वारस्वामी. ठीक आहे. हे मुख्य 4 आणि यासोबत लग्नाचा नक्षत्रस्वामीचा सुद्धा विचार करतात. ठीक आहे. तर स्क्रीन दिसते ना. लग्नाचा राशीस्वामी, हो सर. चंद्र नक्षत्रस्वामी, ठीक आहे, चंद्र राशीस्वामी आणि त्या दिवसाचा वाराचा स्वामी, हे 4 मुख्य रुलिंग प्लॅनेट्स असतात. आणि याच्या व्यतिरिक्त एक लग्नाचा नक्षत्रस्वामी, त्याचा पण विचार करावा लागतो. आणि या 4 ग्रहांच्या अंशात्मक युती किंवा दृष्टीतील ग्रहसुद्धा आर पीमध्ये घ्यावे लागतात. आर पी म्हणजे रुलिंग प्लॅनेट्स, आर पी. ठीक आहे. आता यामध्ये पण जे ग्रह लाभात किंवा लाभेश असतील त्या ग्रहांना जास्त महत्त्व द्यायचं. आता हे गोष्ट कृष्णमूर्तींच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित मिळणार नाही मेन पुस्तकामध्ये वगैरे, परंतु
एखादा ग्रह समजा युतीत असेल आणि तो युतीतील ग्रह जर लाभात असेल किंवा लाभेश असेल तर त्याला जास्त महत्त्व द्यायचं. ठीक आहे. आणि आपण मागच्या वेळी बघितलं होतं की कृष्णमूर्तींनी काय केलं होतं, जातकाच्या बायकोच्या पत्रिकेचे रुलिंग प्लॅनेट बघताना लग्नात असणारे ग्रह सुद्धा घेतले होते आणि लग्नाला पाहणारे ग्रह. तर हे घेत नाहीत, फक्त विवाहाच्या वेळीच ह्याचा विचार त्यांनी त्या एका ह्याच्यात केलेला आहे. ठीक आहे, त्या घटनेमध्ये. पण हे ते येत नाहीत. पण हे कधी घ्यायचे, समजा खूप वेळा असं होतं की मुख्य रुलिंग प्लॅनेट म्हणून एका दुसराच ग्रह फक्त येतो. त्यावेळी अंशात्मक असलेले ग्रह किंवा मग ते लग्नात किंवा त्या मुख्य भावात असलेले ग्रह वगैरे याचा विचार करायचा. अन्यथा हे 4 ग्रहच मुख्य रुलिंग प्लॅनेट म्हणून येतात. ठीक आहे. आता आपण बघितलं की लग्नाचा राशीस्वामी, चंद्राचा राशीस्वामी, वाराचा राशीस्वामी. पण राहू केतूंना तर स्वतःची राशी नाही आहे किंवा राहू केतूंना स्वतःचा वार नाही आहे. ठीक आहे. तर राहू केतू रुलिंगमध्ये कधी येतात, या मुख्य रुलिंग प्लॅनेटच्या राशीमध्ये जर राहू केतू बसले असतील किंवा त्याच्या नक्षत्रात असतील, मुख्य रुलिंग प्लॅनेटच्या नक्षत्रात असतील किंवा त्यांच्या युतीत किंवा दृष्टीत असतील, तर राहू केतू सुद्धा रुलिंगमध्ये येतात आणि मूळ ग्रहापेक्षा सुद्धा ते शक्तिशाली म्हणून कधी कधी काम करतात. ठीक आहे. आता उदाहरणार्थ 16/8 आज तुम्हाला आजचे रुलिंग प्लॅनेट्स बघायचे आहेत. ठीक आहे. 5:04 आता प्रत्येकाकडं पंचांग हवं, पण मागच्या वेळी नव्हतं म्हणून मी मुद्दाम तेवढ्या 2 पानाचं तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवत आहे. ठीक आहे. ठीक आहे. 16 तारीख आत्ताचे मला रोलिंग प्लॅनेट सांगायचे आहेत तुम्ही. ठीक आहे. तर 16 तारीख आपल्याला काय बघायचं आहे, लग्न कुठलं आहे. आपण आत्ताचे काढू. 16/8/26. सांगा 16/8/26 लग्न कुठलं आहे. कन्या लग्न. कन्या लग्न. ही ऑगस्ट 16 तारीख, बरोबर. 5 वाजलेले आहेत. 5 वाजून पण 5 मिनिटं झालेले आहेत. कुठं आहे कन्या लग्न. लग्न कुठलं आहे. धनु लग्न आहे. कन्या कुणी म्हणलं. देवे मॅडम तुम्ही म्हणलं का कन्या. हो. कसं काय बरं, म्हणजे थांबा 1 मिनिट. हे पहा 16 तारीख येते, बरोबर. हे सकाळी कर्क लग्न चालू झालं, ते 6:17 होतं. मग सिंह, मग कन्या, हां 2:24 ते 5 धनु. हां आता तुम्ही काय म्हणला की मकर लग्न आहे. मकर पण नाही आहे, हे धनुच लग्न आहे. का बरं. 5 तर वाजून गेले होते, 5:05 झाले होते ना. धनुच का बरं. कारण हे दाते पंचांग आहे. हे लग्न समाप्ती वेळा ज्या आहेत त्या सोलापूर मनाच्या आहेत. सोलापूरमध्ये जर आपण असतो किंवा आता मी पत्रिका बघतोय किंवा मी हे करतोय, मी सोलापूरमध्ये असतो तर 5 वाजता धनु लग्न संपलं असतं म्हणून मी मकर लग्न लिहिलं असतं. पण मी पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये हे काही +7 धनुलग्न जे आहे त्यात मिळवायला लागतात. आता तुम्हाला तुमच्याकडे हे आहे का पंचांग आहे सध्याचे.
हो आहे. बरं, पंचांगाच्या मागे बघा, आता माझ्याकडे जे पंचांग आहे त्यामध्ये 100 पान नंबर आहे. विविध गावाची लग्न समाप्ती काढण्याचे कोष्टक ते आहे का? 100 पान नंबर आसपास बघा बरं. नव्याण्णव पान नंबर बघा, 99 100. हो सर आहे 100 पानावर. हां, त्यामध्ये 99 पान नंबर बघा, पुणे बघा, गावाच्या ठिकाणी पुणे लिहिले. ठीक आहे. आणि वर बघा मेष, वृषभ, मिथुन ही लग्न दिलेले आहेत. तर धनु लग्नाच्या खाली किती लिहिलेलं आहे? +10. बरोबर. आता हा प्रश्न येईल मला माहीत नव्हता असा. बरोबर आहे, बरोबर. आपण त्याच म्हणून त्याचं मी काय स्क्रीनशॉट नाही घेतला त्या पानाचा, पण तुमच्याकडे असेल पंचांग, तर तिथं तुम्हाला दिसेल. सगळ्यांच्याकडे आहे का पंचांग? तर तर 99 ते 100 पान नंबरच्या आसपास बघितलं की 99 पान नंबरवर गाव दिसेल तुम्हाला आणि पुढे लग्नाची समाप्ती काढण्याची कोष्टक येते. तर धनुच्या खाली +10 आहे. म्हणजे हे हे मी 7 लिहिलं तर इथं धनुसाठी 10 येते. ठीक आहे. तर 5:10 धनु लग्न संपेल पुण्यामध्ये. आपण पुण्याचं बघितलं +10 आहे म्हणून धनु लग्नच चालू आहे. ठीक आहे. लग्न कुठलं आहे? धनु. त्याचा समीकोन गुरु. बघा RP मध्ये कसं असतं, आपण मग अशी आता ह्या पत्रिकेचा विचार करत होतो. ठीक आहे. हे जे लग्न कुठलं आहे? धनुच आहे ना. म्हणजे अशा गोष्टी समजा जातक आला एखादी पत्रिका घेऊन आणि म्हणला की माझं लग्न जे आहे ते संधीवर आहे, म्हणजे वृश्चिक आहे की धनु आहे मला माहीत नाही. त्यावेळी समजा तुम्ही आता पत्रिका मांडली, तुमचा प्रश्न झटका सुटतो, कारण का धनु लग्न आता चालू आहे. प्रश्न काय, धनु की वृश्चिक? आणि धनुचा स्वामी डायरेक्टच हे आहे आणि तुम्ही काय म्हणता धनु लग्न बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे अशा घटना असतात. ठीक आहे. नक्षत्र बघा आज कोणतं आहे? आज 16 तारीख आहे. हस्त नक्षत्र आहे. बरोबर. रोहिणी, हस्त, श्रवण ही वक्री नव्हता, तर गुरु हा अस्तंगत होता. आणि गुरु हा 2 वेळा आलेला होता त्यावेळी LSRD मध्ये. तर तेवढ्यावरून मी सांगितलं की तुमची इच्छापूर्ती होणार नाही. आता इच्छापूर्ती होणार नाही म्हणजे काय? तो मुलगा पास होणार नाही का? म्हणजे तो मुलगा नापास होईल असं का? जातकानं प्रश्न काय विचारलाय हे लक्षात घ्यायचं. त्यांनी प्रश्न असा विचारला होता की कमीत कमी त्याला 95% वर मार्क पडतील का, असं. ठीक आहे. पास होईल की नापास होईल हा प्रश्न नव्हता विचारला. 95% वर मार्क पडतील का वगैरे असा प्रश्न होता. तर गुरु हा शिक्षणाचा कारक आणि तो अस्तंगत आणि तो 2 वेळा आलेला होता रुलिंगमध्ये. त्यामुळे इच्छापूर्ती होणार नाही. कारण का कारक ग्रह त्यावेळी अस्तंगत होता, म्हणून तो जर वक्री असता कारक ग्रह तरी सुद्धा मी तेच सांगितलं असतं. ज्यावेळी लग्नाचा स्वामी वक्री असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर इच्छापूर्ती होत नाही. आता उदाहरणार्थ समजा कोणी विचारलं की मला मुलगा होईल का? ठीक आहे. समजा त्यावेळी लग्नाचा स्वामी वक्री असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर तुम्ही असं नाही सांगू शकत की संतती होणारच नाही. प्रश्न काय आहे, मुलगा होईल का? नाही होणार, मुलगी होईल, जे मुलगी होऊ शकते असं. पण जो प्रश्न विचारलाय त्या अनुषंगाने उत्तर द्यावं लागतं. आणि समजा गुरु वक्री असेल त्यावेळी तर गुरु हा संतानकारक आहे, नाही होणार असं. म्हणजे कारक ग्रह सुद्धा
आणि लग्नाचा स्वामीसुद्धा, यावरून सुद्धा विचार करायचा. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की दिवसाचा पहिला प्रश्न रोलिंग प्लॅनेटच्या साह्याने सोडवता येतो. म्हणजे पूर्ण जर तुम्ही रोलिंग प्लॅनेटवर आधारित असाल तर दिवसाचा तो पहिला प्रश्न असावा. म्हणून ज्यावेळी जन्मलग्न शुद्धी करायची असते त्यावेळी जातकाला, तो येणारा जातक हा पहिला जातक असावा. तुम्ही हे अनुभवून बघा. जर तुम्हाला शोधत शोधत कोणी आलं, ठीक आहे, आता काय मोबाईल झालेत, हे झालेत, ठीक आहे, तर पहिला काय करायचे, ज्योतिषाचं नाव ऐकून ना शोधत यायचे की बाबा हे कुठं आहे, त्यांचं ऑफिस कुठं आहे, ठीक आहे. तर ज्यावेळी जातक तुम्हाला शोधत येतो सुरुवातीला पहिल्यांदा, तर त्यावेळचा जो चंद्र नक्षत्र स्वामी आहे आणि त्यावेळेचं जे लग्न आहे तेच जातकाचं लग्न आणि नक्षत्र याच्याशी मिळतं जुळतं असतं. असा अनुभव आम्ही घेतलेला आहे. जातक ज्यावेळी येतो विचारत तर जातकाची कुंडली आणि त्यावेळेचं नक्षत्र आणि लग्न हे जुळतं, ठीक आहे. म्हणून पण तो येणारा पहिला जातक असावा तुमच्याकडे येणारा. आता इतर गोष्टीसाठी आपण दिवसभर रोलिंग प्लॅनेटचा वापर करू शकतो. म्हणजे काय, एखाद्या भावाचा समजा तुम्हाला सब निश्चित करायचा आहे, तुम्हाला नक्की माहीत नाही सब कुठला आहे, तर त्यावेळी सुद्धा दिवसभर आपण रोलिंग प्लॅनेटचा वापर करू शकतो. पण त्याचे वापरण्याचे नियम आहेत. आता तुम्ही ऐकलं असेल की नळाला पाणी कधी येईल, मित्र कधी येईल, पत्राचं उत्तर कधी येईल वगैरे, ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. पण दिवसाचा पहिला प्रश्न रोलिंग प्लॅनेटच्या साह्याने सोडवता येतो. हा झाला तो वापरण्याचे नियम. दुसरं, प्रश्नाविषयी मनात तळमळ असायला हवी, तरच उत्तर बरोबर येतं. रुलिंग प्लॅनेट्स हे देवी मार्गदर्शन असतं, उठसूट त्याचा वापर करायचा नाही, ठीक आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगतो, ज्यावेळी मी पहिल्यांदा हे सगळं शिकत होतो तर लाईट गेली होती. तर मी म्हटलं सर लाईट गेलेली आहे ना, तर एक बघू आपण प्रश्न कधी येतो, म्हणजे लाईट कधी येणार. तर रुलिंग प्लॅनेट्स वगैरे मांडले, गणित वगैरे केलं. त्यावेळी कसं नवीन नवीन कम्प्युटर आला होता आणि पुस्तक तर होतीच माझ्याकडे, सगळे म्हणजे भावसाधन कोष्टक वगैरे सगळं होती. तर पहिला मी हातानेच गणित करायचो. तर लाईट गेलेली आहे तर म्हणलं चला आपण हाताने गणित करू. तर लाईट किती वाजून किती मिनिटांनी येणार हे काढलं आणि त्यामध्ये 1 का 1.5 मिनिटाचा फक्त फरक पडला, ठीक आहे. आणि त्या 1.5 मिनिटाच्या ह्याच्यात लाईट आली. म्हणजे बघा तो आनंद एक वेगळा असतो. म्हणजे सुरुवातीला एखादा प्रश्न आपण मांडला असा आणि आपलं उत्तर फक्त 1.5 मिनिटाच्या ह्यानं बरोबर आलं, म्हणजे लाईट बरोबर त्या ह्याच्यात आली. तर मला असं खूप आनंद झाला की बाबा अरे काय कृष्णमूर्ती, किती ग्रेट, किती त्यांचं उत्तर अचूक येतं, किती म्हणजे आरपी. तर आता माझा जो मोठा भाऊ आहे त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये एवढं काय त्याला आवड नव्हती, पण अशा ज्या गोष्टी असतात त्यामध्ये त्याचा इंटरेस्ट होता. पण सेपरेट ज्योतिष असं त्याचं काय नव्हतं. तर मी त्याला सांगितलं की अरे बघ, रुलिंग प्लॅनेट्सना आपण असं काढू शकतो, ठीक आहे. मग तो म्हणला अरे असं कधी होतं का, असं होत नसतं. म्हटलं चल तुला दाखवतो पुढच्या वेळी. मग ज्यावेळी परत दुसऱ्यांदा लाईट गेली त्यावेळी मी त्याला म्हणलं थांब आता मी सांगतो किती वाजून किती मिनिटांनी लाईट येणार. गणित वगैरे केलं, सपशेल उत्तर चुकलं. का बरं? कारण दुसऱ्यांदा ज्यावेळी मी त्याला दाखवायला प्रयत्न केला त्यावेळी माझ्या मनात तळमळ नव्हती, त्या प्रश्नाविषयी जिज्ञास हे नव्हते. आपल्याला एक दाखवायचं आहे, एक कृष्णमूर्ती पद्धतीची जादू दाखवायची आहे, अशा स्वरूपाचा म्हणजे अशा स्वरूपानं तो प्रश्न सोडवला होता, ठीक आहे. म्हणजे तशी निकड आली पाहिजे मनात, जातकाच्या तशी तळमळ पाहिजे, त्याचवेळी तो प्रश्न सोडवावा लागतो. म्हणजे काय होतं की आता घरी माहीत झाले की बाबा हां ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो, ज्योतिष आहे, तर काय जरी झालं, आता आमच्या वहिनी तरी काय करतात, एखादी वस्तू काय हरवली लगेच मला फोन, भाऊजी हे हरवलं आहे बघा कुठं आहे. आपण तुम्ही शोधलं का, पहिला तुमच्या मनात ती तळमळ आहे का? म्हणजे आता आपण म्हणतो की बाबा हां मुलगा घरी कधी येईल, मग समजा शाळा सुटलेली आहे, ठीक आहे, आणि समजा 5 वाजता शाळा सुटते, 5:30पर्यंत मुलगा येतो घरी, ठीक आहे.
आता काय स्कूल बस वगैरे असतात ती गोष्ट वेगळी, पण गावाकडे सुद्धा मुलं अजून चालत चालत येतात. तर समजा 5:30 पर्यंत मुलगा घरी यायला पाहिजे. तर समजा 5:30 वाजले किंवा समजा 5 वाजले, शाळा सुटली, तुम्ही लगेच गणित कराय घेतलं की चला आपण आरपी मांडू आणि मुलगा किती वाजून किती मिनिटांनी येते बघू, ते उत्तर तुमचं बरोबर येणार नाही. कुठल्या केसमध्ये अशा येतात की समजा 5:30 पर्यंत मुलगा घरी येत असतो, 5:30 वाजले अजून मुलगा घरी आलेला नाही आहे, मग तुम्ही इकडे तिकडे चौकशी करता, तुम्हाला काय कळत नाही नेमकं कुठे गेला काय गेला, सापडत नाही आहे. अशा वेळी तुम्हाला तळमळ, अरे कुठे गेला मुलगा, अजून कसा आला नाही. अशा वेळी तुम्ही रुलिंग ब्लेंड्स मांडले तर ते उत्तर बरोबर येतं. ठीक आहे, म्हणजे हे नियम वापरण्याचे, रुलिंग ब्लेंड्स वापरण्याचे नियम आहेत. तिसरं काय, घटनेचा कालावधी अनिश्चित असावा. आता अनिश्चित म्हणजे काय, आता काही ठिकाणी आपण बघतो की लाईट जाण्याची एक ठराविक वेळ असते की बाबा गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 2 लाईट जाणार, हे निश्चित कालावधी आहे. मग अशा वेळी लाईट गेली आणि तुम्ही बघितलं की तो अजून किती मिनिटांनी लाईट येणार, ह्याला अर्थ नाही राहत. म्हणजे त्या घटनेचा जो कालावधी आहे तो अनिश्चित असावा. जसं समजा तुम्ही चाललेला आहे बसमधून, गाडी एस टीमधून वगैरे चाललेला आहे आणि पुढे काहीतरी झालं प्रॉब्लेम आणि सगळं ट्रॅफिक जाम झालं. नेमकं पुढं काय झालं माहीत नाही, काहीतरी एखादा ट्रक पलटी झाला असेल, एखादी दरड कोसळली असेल, काय झालं असेल, आणि आता नेमकं बाबा हे ट्रॅफिक कधी सुटेल किंवा कधी काय होईल हे माहीत नाही. ठीक आहे, समजा गाडी पंक्चर झाली आणि समजा मी एस टीने चालला आहे, गाडी पंक्चर झाली आणि तो म्हणला की बाबा आता हे करावं लागेल, मेकॅनिकला बोलवावं लागेल, तो कधी येणार करणार, असं काहीतरी घटना घडली समजा. म्हणजे नेमका कालावधी जो आहे तो अनिश्चित आहे. अशा वेळी तुम्हाला रोलिंग ब्रेंड्स वापरून नेमकं किती वाजता गाडी हलेल किंवा आपण इच्छित स्थळी किती वाजता पोहोचू, असा कालावधी अनिश्चित असेल तर तुम्ही तो काढू शकता. ठीक आहे, आणि अजून काय महत्वाचं आहे, ती घटना जी आहे ती निश्चित घडणारी असली पाहिजे. घडेल की नाही असं नाही. म्हणजे समजा गाडीमध्ये बिघाड झालेला आहे तर ती काय तशीच तिथं राहणार असं नाही, तास 2 तास फरक पडेल, एका दिवसाचा फरक पडेल. समजा रात्रीचं कोण भेटलं नाही, सकाळी कोणतरी आलं असं, पण ती घटना निश्चित घडणारच आहे. लाईट गेली म्हणजे काय कायमस्वरूपी जाणारच नाही, लाईट येणारच आहे कधी ना कधी. ठीक आहे, तर अशी निश्चित घडणारी घटना असावी. कालावधी अनिश्चित असला तरी सुद्धा घटना ही निश्चित घडणारी असावी तरच. रोलिंग ब्रेंड्स वापरताना सामान्य ज्ञानाचा वापर करावा. हे मग अशी म्हणलं की जसं डिलिव्हरीच्या बाबतीत, ठीक आहे, की तुम्ही रोलिंग प्लॅन्ट्स मांडले, तुम्ही रोलिंग प्लॅन्टचा वापर करून कालावधी काढला की बाबा हां 2 महिन्यात डिलिव्हरी होईल. आपण जातक म्हणते मला आत्ताच 2रा महिना चालू आहे, तुम्ही 2 महिन्यात सांगून उपयोग काय. म्हणजे कमीत कमी 9 महिने जावे लागतात, हे सामान्य ज्ञान झालं आपलं, त्याचा वापर करायचा. म्हणजे समजा एक महत्त्वाचं पत्र येणार असेल, ठीक आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आणि तुमच्या कॅल्क्युलेशननुसार रविवार आला तर रविवारी तर पोस्ट बंद असतं, मग तुम्हाला रविवार सांगता येणारच नाही, तुम्हाला सोमवार सांगावं लागेल. म्हणजे हे जे काय सामान्य ज्ञान असतं त्याचा वापर तुम्हाला करावा लागतो. सोबत अजून काय की आता यामध्ये लिहिलं नाही मी, रुलिंग प्लॅन्ट जे असतात ते जातकाच्या माहितीनुसार येत असतात. ठीक आहे, आता सांगतो ते पण. हां लिहिलं येतं, रुलिंगमधील ग्रह हे जातकाच्या माहितीनुसार येतात. आता याचा संबंध कुठे येतो की आता उदाहरण समजा जन्मलग्न शुद्धी करायची आहे. ठीक आहे, जन्मलग्न शुद्धी म्हणजे जातकाला माहीत नसतं की बाबा त्याचा जन्म नेमका म्हणजे कोणत्या वेळी झालेला आहे, म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान झालेला आहे किंवा बाबा दुपारी 2 नंतर झालेला आहे वगैरे, असं जातक म्हणतो की बाबा दुपारी 2 नंतर झालेला आहे, रात्री 7-8 पर्यंत झालेला आहे, एवढंच. आता जातकाला जी माहिती आहे
त्या माहितीच्या अनुषंगाने रुलिंगमधले ग्रह येत असतात. ठीक आहे. आता जेव्हा आपण एखादी उदाहरणं सोडवायला घेऊ त्यावेळी तुमच्यात ही गोष्ट लवकर लक्षात येईल. आता कदाचित ते लक्षात येणार नाही. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आता माझंच एक उदाहरण आपण सोडू. आता माझ्याकडे जे मी शिकत असताना आमचे जे नोट्स वगैरे होते त्यामध्ये माझी जन्मशुद्धी त्यावेळी गुरुजींनी केली होती. ठीक आहे. ते आपण बघू नंतर. तर समजा जातक असं म्हणतो की या दिवशी माझा जन्म झालेला आहे, त्याबद्दल काय कन्फ्युजन नाही आहे. ठीक आहे. पण वेळेबाबत जरा शंका आहे. पण त्या दिवशी जे नक्षत्र आहे, समजा बुधाचं नक्षत्र आहे. ठीक आहे. तर एक नक्षत्र ते 2.25 दिवस असतं आणि त्यावेळी दिवसभर बुधाचं नक्षत्र आहे. तर बुध रुलिंगमध्ये यायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत रुलिंगमध्ये बुध नाही आहे आणि त्यावेळी बुधाचं नक्षत्र होतं म्हणजे तुझा जन्म ह्या दिवशी झालाच नाही, असं नसतं होत. जातकाला जी माहिती आहे त्या माहितीनुसारच रुलिंगमधले ग्रह येत असतात. ठीक आहे. आता प्रश्नकुंडली सोडवताना सुद्धा तुम्हाला या गोष्टीचा वापर करावा लागतो. आता उदाहरणार्थ समजा एका जातकाने विचारलं की माझी अंगठी हरवलेली आहे, तर तुम्ही काय कराल? प्रश्नकुंडली मांडाल, काय बघाल सांगा? तो प्रश्नकुंडली मांडू. आणि अजून काय? हरवलेल्या वस्तूचा जो काही नियम आहे तो तुम्ही नियम लावाल, बरोबर? हो. ठीक आहे. हां सतीशजी. सतीशजी बोला. नेटवर्क इश्यू होतो मला थोडासा. काय झालं? मला समजलं नाही सर. समजा नेटवर्क इश्यू होतो मॅडम. अच्छा, नेटवर्क इश्यू होतोय. समजा जातकानं प्रश्न विचारलेला आहे की माझी अंगठी हरवलेली आहे, काय कराल? लगेच प्रश्नकुंडली मांडून लगेच उत्तर देईन, लगेच ग्रंथ काढायचा, ग्रंथामधले नियम बघायचे, लगेच उत्तर द्यायचं, बरोबर? हो सर. तसं नाही करून चालत. म्हणजे आता हा कृष्णमूर्तींचा म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीचा जो भाग आहे असं नाही. लक्षात घ्या, आपण ज्योतिष शिकत असतो. ठीक आहे. तर ज्योतिष शिकत असताना किंवा सांगत असताना सुद्धा तुम्हाला जातकाकडनं माहिती घ्यावी लागते, जातकाला बोलतं करावं लागतं. ज्योतिष हे एक जादू म्हणून घेऊ नका, हे एक मार्गदर्शन म्हणून घेत राहा. आता काही काही जातक असे असतात, मी काही सांगणार नाही, तुम्ही ज्योतिषातनं पत्रिका बघा, सांगा. मी म्हणतो दुसऱ्या ज्योतिषाकडे जा. कारण का, जोपर्यंत जातकाला तुमच्यावर विश्वास नसतो किंवा तळमळीनं प्रश्न विचारत नसतो तोपर्यंत तुम्ही सुद्धा त्याचं उत्तर किती जरी दिलं, म्हणजे ग्रंथाला अनुसरून जरी दिलं तरी उत्तर बरोबर येत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला जातकाकडून सुद्धा परिस्थितीची माहिती करून घेतली पाहिजे. लगेच तुम्ही कुंडली मांडाल हे ठीक आहे, कारण का ज्यावेळी प्रश्न विचारला त्या वेळेची मांडलीच पाहिजे. पण तुम्हाला विचारलं पाहिजे किंवा तू वस्तू शेवटची बघितली कधी, कधी हरवली, कुठं हरवली, याचा विचार करणं गरजेचं आहे. आता त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे सुरुवातीला होतं प्रत्येकाकडे. ठीक आहे. मी ज्यावेळी ज्योतिष शिकत होतो, म्हणजे अजून पण शिकतोयच, असं नाही की अजून शिकत नाही, अजून गोष्टी मी शिकतच आहे. तर एका व्यक्तीची अंगठीच हरवली होती आणि त्यांनी विचारलं की कुठं हरवली. ठीक आहे. तर ठीक आहे, प्रश्नकुंडली वगैरे मांडली, मला दशमस्थान दिसत होतं. दशमस्थान म्हणजे काय? जातक जिथे काम करतो, व्यवसायाचं स्थान आपण म्हणतो, बरोबर? त्यामुळे मी त्याला सांगितलं की तुझ्या ऑफिसमध्ये हरवलेली आहे, तू बघ. तर त्यानं मला सांगितलं की ऑफिसमध्ये कसं शक्य आहे, कारण का परत 2 दिवस काहीतरी सुट्टीच होती. म्हणजे त्यांना
अंगठी होती घरी असताना, परत सुट्टीच होती, त्यामुळे तो ऑफिसला गेला नव्हता वगैरे असं. आता मला खूप जुनी गोष्ट आहे ती, मला पूर्ण असं वर्ड टू वर्ड काय आमचं कम्युनिकेशन झालं आठवत नाही, पण अशाच स्वरूपाचं की त्याचं म्हणणं होतं मी अरे ऑफिसमध्ये गेलोच नाही, सुट्टी होती, इथंच कुठेतरी घरीच कुठेतरी हरवली असली पाहिजे. पण आपलं कसं असतं, नाही नाही ज्योतिष खोटं बोलणार नाही, मला दशमस्थान दाखवत आहे ना, वस्तू ऑफिसमध्येच असली पाहिजे, म्हणजे तुझ्याकडनं काहीतरी गडबड आहे, तुला नक्की आठवत नाही, तू ऑफिसमध्ये बघ, तुला ऑफिसमध्ये सापडेल, तर का दशमस्थान लागते. पण असं होत नाही. जातक ज्या अर्थी सांगतो की बाबा माझ्याकडे अंगठी होती, मी बघितलं, म्हणजे मला आठवतंय त्यानुसार मी घरी होतो, मी ऑफिसला गेलोच नाही, सुट्टी होती आणि अंगठी हरवली, मग ऑफिसमध्ये कशी हरवेल? जातकानं दिलेल्या माहितीचा वापर सुद्धा आपल्याला करावा लागतो. पण त्यावेळी मी काय सांगितलं होतं की नाही नाही मला दशमस्थान लागते ना, ऑफिसमध्येच असली पाहिजे, मला वाटलं त्याचं काहीतरी चुकत असेल वगैरे. पण ती अंगठी सापडली कुठं? त्याच्या टेरेसवर. आता बघा, ज्योतिषशास्त्र चुकलं नाही, ज्योतिषी म्हणून मी चुकलो. आता ज्यावेळी जातक म्हणतो की बाबा ऑफिसमध्ये मी गेलो नाहीये, तर दशमस्थान हे काय दाखवतो? अजून वरची जागा. आपण प्रमोशन वगैरे ह्यासाठी दशमस्थान बघतो ना. सूर्य काय दशमस्थानी म्हणजे वर असतो, डोक्यावर असतो, म्हणजे वरची जागा, हे दशमस्थान दर्शवतो. म्हणजे जातक ज्यावेळी म्हणतो मी घरीच होतो, त्या अर्थी वरची जागा म्हणजे वरच्या मजल्यावर गच्चीवर वगैरे बघितलंच का, असं मी त्याला विचारायला पाहिजे होतं. ते मी विचारलं नाही. मी म्हटलं तुझं चुकीचं आहे, तुझ्या लक्षात नसेल, तुला ऑफिसमध्ये सापडेल, पण झालं वर सापडली. येते लक्षात? म्हणजे सामान्य वैदिक पद्धतीने सुद्धा आपण प्रश्न ज्यावेळी बघतो, त्यावेळी तुम्ही जातकाकडनं जेवढी माहिती मिळते त्याचा पण माहितीचा वापर करून घ्यावा लागतो. कारण ग्रह जे आहेत ते जातकाच्या माहितीच्या अनुषंगानेच येत असतात. जसं म्हटलं, जातक काय म्हणतो की बाबा माझा जन्मवार जो आहे तो गुरुवार आहे, समजा फिक्स आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की बाबा दुपारी 2 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान कधी झालाय मला माहीत नाही, आणि तुमच्या रुलिंगमध्ये गुरु येत नाही, शुक्र येतोय समजा. तर तुम्ही जर म्हणला नाही नाही माझ्या रुलिंगमध्ये शुक्र येतोय, तुझा वार शुक्रवारच आहे, तुझं काय तर चुकीचं आहे, तर जातक तुम्हाला वेड्यात काढेल. म्हणून जातकाला विचारायचं की तुला नेमक्या काय काय गोष्टी आठवतात. आता जन्माशिवाय जातकाला आठवणार नाहीत, आई वडिलांना आठवतील, त्या हिशोबानं ज्या काही घटना नक्की माहीत आहेत त्या सांग, त्या अनुषंगाने रुलिंगचा वापर करून तुम्हाला उत्तर काढावं लागतं. ठीक आहे. तर हा तो पॉईंट होता की रुलिंगमधले ग्रह हे जातकाच्या माहितीनुसार येत असतात. ते चेंजेस करावे लागतात थोडेसे. म्हणजे 97, 10, 19 आहे ना, आपण एक पासून घेऊ. ठीक आहे. स्क्रीन व्यवस्थित दिसते ना, फॉन्ट वगैरे? सर्वांना दिसतंय का? हो सर. ठीक आहे. मला सांगा 19/10/1997 म्हणजे दशा आणि अंतर्दशा कोणती होती? 19/10/1997. 9, 15, 20, 9, 19, 10 ना, 16, 22. हां ठीक आहे. हे बघा 16/10/97 ते 22/10/97 गुरु गुरु चंद्र चंद्र दिसतंय ते? ठीक आहे. 16/10/97 ते 22/10/97 म्हणजे गुरुदशा, गुरु अंतर्दशा, चंद्र विदशा आणि चंद्र प्रत्यंतरदशा, असे सूक्ष्मदशा. तर दशा आणि अंतर्दशा विदशा एवढाचाच विचार करायचा, सूक्ष्मदशा याचा नाही विचार करायचा. ठीक आहे. तर म्हणजे गुरु आणि चंद्र हे 2 ग्रह तुम्हाला दिसतील, बरोबर ना?
हो सर. ठीक आहे. म्हणजे गुरुच्या दशेत आणि गुरुच्याच अंतर्दशेत आणि चंद्राच्या विदशेत, दशा अंतर्दशा आणि विदशा एवढा विचार करायचा. तर गुरु आणि चंद्र, तर आता संततीचे एलएसआरडी मध्ये त्याचा काही संबंध येतो का? सुनीताजी, मुलीचं लग्न कुठलं आहे? मीन लग्न. कुठलं? आवाज तुमचा थोडासा बारीक येतोय. मीन मीन. मीन मीन ओके, मीन लग्न. त्याचा स्वामी कोण आहे? नक्षत्र, मुलीचं नक्षत्र कुठलं आहे? रोहिणी. रोहिणी. त्याचा स्वामी कोण? चंद्र. राशी कुठली आहे? वृषभ. त्याचा स्वामी? शुक्र. आणि वार? रविवार. शनिवार? रविवार. ओके, संडे. संडे. रविवार. ओके, रवी. म्हणजे बघा, मुलीचं लग्न मीन, त्याचा स्वामी गुरु, त्यांना गुरुचीच दशा होती, गुरुचीच अंतर्दशा होती. नक्षत्र रोहिणी, स्वामी चंद्र, चंद्र नवम स्थानात आहे. आणि चंद्राची कर्क राशी जी आहे ती सप्तम स्थानी लुप्त झालेली आहे. आता इथं अष्टमात दाखवते भावचरितामध्ये, पण मग अशी सांगितल्याप्रमाणे ती सप्तम स्थानात लुप्त झालेली आहे. आणि लुप्त असली तरी सुद्धा मी ती धरतो सप्तम स्थानामध्ये. तर आता मला सांगा, हा गुरु जो आहे तो 1, 3, 9 आणि 7 यामध्ये 2, 5, 11चा कुठंच क्रश होत नाही. नवम भाव पण ठीक आहे, चांगला आहे, कारण का ते पंचमाचं पंचम स्थान आहे, त्यामुळे संततीसाठी शुभ आहे ते. परंतु 2, 5, 11चा कारश नसताना सुद्धा गुरु दशा आणि अंतर्दशेमध्ये संतती झाली, याला कारण काय सांगा? हे कोड जोपर्यंत तुम्हाला सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला कृष्णमूर्ती पद्धतीचं व्यवस्थित हे कळणार नाही. गुरु हा संतती कारक असल्यामुळे का? कशामुळं? गुरु संतती कारक असल्यामुळे झाला असेल का? गुरु संततीकारक आहे, ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो काय पूर्ण विरोधी भावाचा कार्यश नाही आहे. विरोधी भाव कुठला? चतुर्थ भाव हा विरोधी भाव आहे, ठीक आहे. तर तो विरोधी भावाचा पण कार्यश दिसत नाही. आता मग अशी म्हणल्याप्रमाणे प्रथम स्थान हे काही विरोधी भाव घेता येत नाही आपणाला, कारण का प्रथम स्थान म्हणजे ती व्यक्ती, ठीक आहे. त्यामुळं हां, आता 1च्या सोबत 4 आला असतं म्हणजे प्रथम स्थान आणि चतुर्थस्थान, त्यावेळी मात्र विरोध आहे. मग बाबा गुरुची अंतर्दशा संतती दिलीच नसते. म्हणजे समजा त्यावेळी मी प्रश्न बघत असतो तर त्यावेळी मी गुरुची अंतर्दशा सोडून दिली असते, ठीक आहे. पण इथं चतुर्थ भाव नाही आहे. आपण बघितलं की 1 आहे, 3 आहे, नवम भाव तर शुभच आहे, ठीक आहे, पंचमाचं पंचम म्हणून, आणि 7 आहे, ओके, म्हणजे विरोधी भाव नाही आहे, ठीक आहे. पण 2, 5, 11 पैकी एक पण नाही आहे. मग नुसतं संततीकारक म्हणून घ्यायचं का? नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे नष्टी. आता गुरु द्वितीय स्थानात आहे, दृष्टी ही साध्या कुंडलीनुसार बघायची. त्याची 5वी दृष्टी कुठं पडली? 1, 2, 3, 4, 5 षष्ठावर पडली, पंचम स्थान पडत नाही. 7वी दृष्टी इथं पडली, 8वी इथं पडली, 9वी दृष्टी पण 9 स्थान पडत नाही, ठीक आहे. म्हणजे अष्टम स्थान पडते आणि दशम स्थान पडते, नवम स्थान पण पडत नाही किंवा पंचम स्थान पण पडत नाही. लग्नेच आहे म्हणून का? ठीक आहे, लग्नेश आहे ना, पण तेवढंच नाही ना. आता आपण नवमाशी कुंडलीत बघितलं ना, पंचमात आहे, त्यामुळे गुरुचं ठीक आहे, पंचमात आहे, ओके. आपण कृष्णमूर्ती पद्धतीने म्हणतोय.
मागील रविवारी एक नियम सांगितला होता. तो नियम आठवतोय का? ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी ज्या भावाचा सब होतो त्या भावाचा तो फळ देतो. आठवते किंवा तुम्ही लिहून घेतला असेल. हो हो सर आठवलं. हां, ते मला वाटतं इथंच लिहिलं होतं का कुठंतरी. 2 मिनिटं. नाही, ठीक आहे. काय म्हणलं होतं? ग्रह ज्या नक्षत्रात आहे. आता गुरु बघा, गुरु कुठल्या नक्षत्रात आहे? चंद्राच्या, बरोबर. हो ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्याचा स्वामी म्हणजे चंद्राचा म्हणजे चंद्र थोडक्यात, ठीक आहे. हा कोणत्या भावाचा सब होतो त्या भावाचा गुरु हा फळ देणार. आता हे झालं नक्षत्र स्वामीचं कोष्टक. हे उपनक्षत्र स्वामीचं म्हणजे सबचं कोष्टक. गुरु हा चंद्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र बघा कुठल्या भावाचा उपनक्षत्र स्वामी होतो. सांगा बरं, कुठल्या भावाचा उपनक्षत्र स्वामी होतो चंद्र? कुठल्या भावाचा होतो? सो कुठचाच दिसत नाही इकडे. कुठलाच दिसत नाही. मग यावेळी अजून बघा नक्षत्र स्वामीमध्ये पण बघा चंद्र कुठे दिसतो का? इथे पण बघायचं कसं? नाही, उपनक्षत्र स्वामी बघायचा मुख्य. पण एक सांगतो मी तुम्हाला, नक्षत्र स्वामीमध्ये चंद्र कुठे दिसतो का? नाही. नाही दिसत. मग मागे एक सांगितलं बघा, जर नक्षत्र स्वामी मध्ये कोण नसेल, उपनक्षत्र स्वामी मध्ये काय नसेल, तर उपनक्षत्र स्वामीचं कोष्टक बघायचं, बरोबर. आहे त्याच्यात 5व्या स्थानात. आणि तो चंद्र कुणाचा कुठल्या भावाचा कार्यश आहे? शुक्र 5व्या भावाचा. म्हणून गुरु जो आहे हा पंचमाची बलवान फळे देणार. जुळी संततीसाठी सुद्धा आपण हेच भाव बघायचे का? जुळी संतती सुद्धा हेच भाव बघायचे. फक्त जुळी संततीसाठी कुठं बुधाचा संबंध पाहिजे किंवा द्विस्वभाव राशीचा संबंध पाहिजे, बरोबर सर. त्यावेळी जुळी संतती आपण म्हणतो. ओके सर. ठीक आहे. सर माझा एक प्रश्न होता त्याच्यामध्ये. हां, 21 5 1995. 95. एकवीस मे ना. हां, मे. आता मी तुमच्या समोर इथे टाकतोय का, कारण का सॉफ्टवेअरचं गणित आहे. सर हां, हॅलो सर. बोला. 21 जून. अच्छा, जून 6. हां ठीक आहे. 21 जून. दशा आणि अंतर्दशा कोणती होती? दशा त्यावेळेला राहूची दशा चालू होती. इथे समोर आहे, मी कुठली मुद्दाम सॉफ्टवेअरमध्ये दाखवत आहे. कारण का गणित तुम्ही सांगताय त्यानुसार मी गणित करत नाही. हे गणित सॉफ्टवेअरमध्ये होते. ठीक आहे. राहूची दशा आणि मंगळाची अंतर्दशा होती, बरोबर. हो हो आणि नवमाशी कुंडलीमध्ये राहू मंगळ कुठं आहेत? सप्तमात. मग समजा 21 जून किंवा मे जूनच्या आसपास, मेमध्ये समजा तुम्ही एक ज्योतिषाकडे गेला असा आणि मंगळाच्या राहू सोडा मोठा आहे महादशा, मंगळाच्या अंतर्दशेमध्ये विवाह होईल की नाही हे बघत असताना मी स्वतः तरी नवमाश कुंडलीमध्ये मंगळ कुठे आहे? सप्तमात आहे. म्हणजे मंगळाच्या अंतर्दशेमध्ये विवाह होईल असं सांगितलं असतं. येते लक्षात? हां असं ठीक आहे. म्हणजे आपलं काय हे
हा भाग कृष्णमूर्ती पद्धतीत येत नाही, पण मी बघताना कशा पद्धतीनं नवमाशाचा वापर करतो हे तुम्हाला सांगितलं. आज आपला खूप गोष्टी राहिलेल्या आहेत. बर्थ टाईम रेक्टिफिकेशन वगैरे, म्हणजे एखादी जन्मवेळ दिली अंदाजे, तर ती कृष्ण रुलिंग प्लॅनेटचा वापर करून कसा तो जन्मवेळ अचूक करतात ते आपल्याला बघायचं होतं. मग ठीक आहे, आपण ते पुढील व्यवहारी बघू. पण आता सध्या तरी तुम्हाला रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे काय हे कळाले. ठीक आहे. कुंडलीचा विचार करत असताना नवमाश कुंडलीचा थोडक्यात कसा वापर करावा आणि मागचा जो नियम सांगितला होता तो प्रॅक्टिकली तुमच्या कुंडलीला लागू होतो. म्हणजे प्रत्येक कुंडलीला हे होईल असं नाही. म्हणजे पहिला आपल्याला सोप्या पद्धतीनेच कुंडली सुटते, पण हा नियम तुमच्या इथे लागू झाला, त्यामुळं त्या नियमाची पण तुम्हाला परिचिती यावी म्हणून ते सांगितलं. मागच्या वेळी तुम्हाला तो नियम लिहून दिला होता, म्हणून म्हणलं की जे लिहून दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, आणि हे काही जास्त नियम नाही आहेत. भावांचे कार्याचे ग्रह काढण्याचे जे नियम दिले होते, ग्रह कुठल्या भावात बसलेला आहे हे, आणि त्यासोबत 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एखादा भाव रिकामा असेल तर त्याकडे लक्ष द्या. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कुठल्या गोष्टीला किती आणि कधी महत्त्व द्यायचं. म्हणजे समजा हा गुरु नवमाश कुंडलीमध्ये 4th भावात असता, ठीक आहे, आणि त्यासोबत इथे कुठलाच भाव मला पूरक दिसत नाही, त्यावेळी मी विचार नसता केला, फक्त संततिकारक आहे म्हणून नव्हे. ठीक आहे. पण इथं सगळ्या गोष्टी जुळल्या. म्हणजे शुक्र पण संततिकारक आहे, नवमाशात पंचमात आहे, आणि आपला जो हे होता विशेष अधिकारने होणारे ग्रह, त्यामध्ये तो पंचमाचा चंद्राच्या माध्यमातून पंचमाचा कार्य होत होता. ठीक आहे. मूळ लग्नकुंडली तर सोडा, तो द्वितीय स्थानात जातोच 2, 5, 11 पैकी, पण मी नवमाशात मुख्य बघतो. असं अशा पद्धतीने विचार करत गेलात तर ते लक्षात येईल. ठीक आहे. परेशजी, तुमच्या नवमाश कुंडलीमध्ये कोण आहे? पंचमात कुठला ग्रह आहे? सर मी नाही बघितलं सर. बरं ठीक आहे, आपला 6:30 वाजले तर एकदा हे करू. हे सांगा बरं. सर जन्मतारीख 25/5/85. 2 मिनटं. 25/5/85. 25/5/85. वेळ? वेळ संध्याकाळी सर 6:55. ठीक आहे. सांगली. ठीक आहे. 25 मे बरोबर आहे, एकदा चेक करा. 25 मे 85. हा सर. ठीक आहे. नवमाश कुंडली पंचमात कुठला ग्रह आहे? शुक्र. शुक्र आहे. हा सर. तुमचा पहिली संतती. हा सर. हां. दशा अंतर्दशा कुठली होती? शुक्रात शुक्र आणि शनी. म्हणजे शुक्र दशेमध्ये शुक्र अंतर्दशा होती. हा जी सर. आणि नवमाशात पंचमस्थानी कोण आहे? शुक्र. येथे संबंध लक्षात? हा सर. म्हणजे इथे पण शुक्र आहे आणि लग्न कुंडलीमध्ये पण पंचमात शुक्र आहे, म्हणजे तर ठीकच आहे. पण मी मुळात हे बघत असतो. नवमाश कुंडलीत पंचमात काय कुठला ग्रह आहे? हां, तो ग्रह कुठला आहे किंवा तो पंचमेशासोबत आहे का? म्हणजे समजा त्यावेळी प्रश्न विचारला असता. आता खरं म्हणजे स्त्री पत्रिकेचा जास्त विचार करायचा, कारण संतती स्त्रीला होत असते. हा सर. ठीक आहे. परंतु पंचम स्थानात कुठला ग्रह आहे बाबा, किंवा मग पंचमेशासोबत, आता समजा त्यावेळी तुमची शुक्राची दशा आहे, पण आता तुमचा पंचमेश कोण आहे? गुरु आहे. समजा गुरु आणि शुक्राची युती वगैरे असते, किंवा आता इथं गुरु आहे, गुरु आणि शनीची युती आहे इथं, तर समजा शनीची अंतर्दशा असती तरी मी शनीला सुद्धा प्राधान्य दिलं असतं, होऊन जाईल. पण इथं शुक्रची दशा, शुक्राची अंतर्दशा, नवमाश कुंडलीत शुक्र पंचमस्थानी, मग शुक्र हा काय संततीचा कारक नाहीये, तरी सुद्धा मी संतती होईल असं सांगितलं असतं. येते लक्षामध्ये? आलं. ओके, ठीक आहे. आता आपला हा म्हणजे केपीचा प्रश्न